की आपण एक स्पेशल श्रावण थाळी लॉन्च केलेली आहे. वा, सो क्या त्याच्यामध्ये खूप अमेझिंग सगळ्या श्रावणात स्पेशली व्हेजिटेरियन श्रावण थाळी. ऍब्सोल्युटली व्हेजिटेरियन 100% श्रावण थाळी, प्युअर व्हेज. प्युअर व्हेज. जवळजवळ तोंडाला फेस येईल अशी सिच्युएशन सुद्धा येऊन गेली आहे. आणि लाईक दे से दॅट म्हणजे हा हॉटेलचा बिझनेस, रेस्टॉरंटचा बिझनेस इज अ थँकलेस जॉब. तुम्ही जितकं कराल तितकं कोणी तुमचं कौतुक करताय नाही करताय, यू जस्ट हॅव टू कीप डुईंग इट एव्हरी डे. माझी खूप इच्छा आहे की शाहरुख खाननी एकदा या रेस्टॉरंटमध्ये यावं. अभिनेत्री तर ती कमाल आहेच आणि आता ती बिझनेस वुमन सुद्धा झाली आहे. श्रेया बुगडे आज खास नवशक्तीवर आपल्या सोबत आहे. श्रेया, खूप खूप मनापासून स्वागत तुझं. थँक्यू निलिमा. आणि क्या बात आहे, म्हणजे असं श्रावण मासी हर्षमानसी ते मला जाणवत आहे, कारण श्रावणात आपण भेटलोय आणि तू अशी छान साडी नेसून रेडी आहेस आणि श्रावणात भेटण्याचं काहीतरी खास निमित्त पण आहे. हो, ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की आपण जिथे आहोत त्याच्यावरनच प्रेक्षकांना कळेल की आपण आज द बिग फिश अँड कंपनीमध्ये तू आलेली आहेस आणि निमित्त आहे श्रावणाचं, कारण का आपला नवीन मेन्यू लॉन्च झालेला आहे. आणि खरं तर बिग फिश लॉन्च झाल्यापासून आपली भेट झाली नव्हती, सो तुला इथे बोलवायचं होतंच. क्या बात आहे श्रेया, खरंच खूप भारी वाटतंय. म्हणजे तू जे काही करतेस ते भारीच असतं आणि तोच अनुभव मला इथे येऊन झाला की एक तुझं रेस्टॉरंट आहे यार. क्या बात आहे. खरंच खूप मनापासून अभिनंदन या नव्या व्हेंचरसाठी. आणि हे कसं सगळं रूपाला आलं, कसं हे सगळं घडलं, म्हणजे तू इतकी एकतर प्रचंड बिझी होतीस या मधल्या अनेक काळात, त्यानंतर तू हे कसं सुरू केलंस, काय ती आयडिया होती का डोक्यात आधीपासून, काय होतं? खरं सांगायचं तर हवाई उद्या चालू असताना किंवा इतर कामं चालू असताना मध्ये मनात नेहमी कुठेतरी येऊन जायचं की हे तर उत्तम सगळं चालू आहेच, पण ह्याच्या बरोबरीने काहीतरी वेगळं आपण व्हेंचर करायला हवं. काय नेमकं ते माहीत नव्हतं, पण डेफिनेटली दुसरं काहीतरी एक्सप्लोअर करायचं आहे हे नक्की मनात चालू होतं. नेमकं काय ते कळत नव्हतं, पण बरोबरीने असं होत गेलं की जेवण आणि खाणं, फूड आणि सी फूड हा नेहमीच एकदम जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे अर्थातच तिथे जरा एक कल होताच. त्याच्यामुळे सो मी, माझी पार्टनर उज्ज्वल सामंत, तर ती आणि मी मैत्रिणी होतोच. आम्ही एका वेगळ्या व्हेंचरसाठी पहिल्यांदा भेटलो होतो. सो नेहमी गप्पांमध्ये असं व्हायचं की काहीतरी करूया काहीतरी. आणि उज्ज्वलची बेसिकच बॅकग्राऊंड बिझनेसमधली असल्यामुळे ऑब्व्हियसली शी वॉज ऑलवेज अन ऑन्टरप्रेनर, त्याच्यामुळे तिचं त्याच्यामध्ये एक्सपर्टीज होते. पण कुठेतरी मला मनात असं होतं की घ्यावी काही उडी, कारण का इतका वेळ मुळात आपल्याला देता येईल का, कारण का कुठलीही गोष्ट करायची झाली तर निलिमा तिथे वेळ हवा आणि ते जर नसेल तर मग ती हाफ हार्टेडली करण्यात पॉईंट नाही. सो तिने खूप पुश केलं की आपण करूया. आणि उज्ज्वल स्वतः खूप ग्रेट कुक आहे, स्वतः तिच्या सगळ्या रेसिपीज. सो आपल्या पण रेस्टॉरंटमध्ये ज्या सगळ्या रेसिपीज आहेत फॉर फिश आणि मटन आणि आमच्या, तर तिच्या सासूबाईंनी, तिच्या आईनी, तिच्या आजींनी, मावशांनी घरामध्ये जे सगळं वर्षानुवर्ष पारंपरिक जे बनत आलं आहे त्या पद्धतीचं कोकणी, गोयन, सारस्वत अशा पद्धतीचे सगळ्या रेसिपीज टिपिकली आपल्याकडे आहेत फिशमध्ये. सो ते मला माहिती होतं की ती उत्तम ते सगळं करते म्हणून. पण ही उडी घ्यायची का नाही, मग एका पॉईंटला ती असं म्हणाली की करून बघूया काय होईल, फार तर फार हिट होईल. सो लेट्स डू इट. मग हळूहळू आयडिएशन सुरू झालं की कशा पद्धतीने कुठे. आणि उज्ज्वल ही हार्डकोर दादरकर आहे, तर ती म्हणाली की कुठलंही आपल्याला काही करायचं असेल तर त्याचा पत्ता हा दादर मुंबई 28 असला पाहिजे. त्यामुळे दादरमध्ये दादरमध्ये आपण बसलेले, हार्ट ऑफ दादर असं म्हणायला हरकत नाही. सेना भवनच्या गल्लीमध्ये आपलं रेस्टॉरंट आहे. सो तर तशी सुरुवात झाली. मग जागा बघणं, अमकं तमकं. आणि ऑब्व्हियसली आता तू रेस्टॉरंटमध्ये बघितलंस तर हा जो सगळा लुक अँड फील आहे तो ऑब्व्हियसली आमच्या मनामध्ये सेमच होता की अशा पद्धतीचंच करायचंय. छान एलिगंट आणि शांत. आणि मला नेहमी एक अशी आयडिया होती की गोव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तू बघशील छान छोट्याशा लेनमध्ये क्वेंट असे छान एखादा कॅफे, एखादं रेस्टॉरंट असतं, तर नेहमी अशी आयडिया होती की तसं मुंबईकरांना काहीतरी अनुभवायला मिळालं. आणि पर्यायाने आम्हाला सुद्धा दॅट कोझी वाईब, की असं वाटतं की एकाच लिव्हिंग रूममध्ये बसून सगळेजण जेवतायत. सो सगळं जुळून आलं, जागाही छान मिळाली आम्हाला, त्याबरोबर सगळी काम करणारी टीम पण अमेझिंग होती. सो एक एक करत ते सगळं जुळत गेलं. आणि थँकफुली म्हणजे लोकांनी जितकं प्रेम माझ्यावर दाखवलं तितकंच प्रेम ह्या व्हेंचरवर पण दाखवलं. आणि आज खास कारण असं आहे की श्रावण सुरू झालेलं आहे. बरीच लोक श्रावण पाळतात,
काही लोक जी नाही पाळत त्यांच्यासाठी बिग फिश इज ऑलवेज आहेच. ओपन. पण जी लोक श्रावण पाळतात त्यांच्यासाठी बिग फिश मध्ये आता काय मिळणार, अरे आता तर जाता येणार नाही. बरोबर. तर त्यांना मला सांगायचं, आणि ज्या निमित्ताने आपण भेटलोय, की आपण एक स्पेशल श्रावण थाळी लॉन्च केलेली आहे. वा, सो क्या त्याच्यामध्ये खूप अमेझिंग सगळ्या श्रावणात स्पेशली व्हेजिटेरियन श्रावण थाळी. ऍब्सोल्युटली व्हेजिटेरियन 100% श्रावण थाळी, प्युअर व्हेज. प्युअर व्हेज. Okay. आणि असं होणार आहे की प्रत्येक वेळेला ते येतील तेव्हा, आता कसं आहे की श्रावणातल्या भाज्या ह्या खूप म्हणजे आपण दादर मार्केटमध्ये बघतो, तर आज फणस आहे, उद्या काय केळफूल आहे, मग अळू आहे. तर नावं जसं आपण घेऊनच असं तोंडाला पाणी सुटलंय. सो प्रत्येक वेळेला तुम्ही याल तेव्हा तुम्हाला असं वेगवेगळं त्या थाळीमध्ये खायला मिळेल. सो आपण ती सगळी बघूच या. सो अशात म्हणजे असं फणसाची भाजी असणार आहे. ऍब्सोल्युटली. आणि आता आपल्याला 6 महिने झाले आहेत, सो 6 months. आणि वा, मजा क्या येते. बात आहे. Yes. श्रेया, म्हणजे बघता बघता 6 महिने सुद्धा झाले तुझ्या या नव्या व्हेंचरला. आता तू ऑलरेडी एक शो पण करत आहेस, सो ते आणि हे कसं बॅलन्स करतेस, आणि या नव्या भरारीसह, या नव्या इनिंगसह आता 6 महिने आता तू सेट झाली आहेस यात. हो, तर ते बॅलन्स कसं जमतंय काय, आणि आता नाही, कसं वाटतंय? मी म्हणजे मी खोटं नाही बोलणार, सुरुवातीचे म्हणजे आपण प्री प्रोडक्शन जसं म्हणतो, त्याच्यामुळे आधीची सगळी तयारी एक 4-5 महिन्यांची, आता नंतरचे 6 महिने, तर एक जवळजवळ तोंडाला फेस येईल अशी सिच्युएशन सुद्धा येऊन गेली आहे. आणि लाईक दे से दॅट म्हणजे हा हॉटेलचा बिझनेस, रेस्टॉरंटचा बिझनेस इज अ थँकलेस जॉब. तुम्ही जितकं कराल तितकं कोणी तुमचं कौतुक करताय नाही करताय, यू जस्ट हॅव टू कीप डुईंग इट एव्हरी डे. आणि आय एम जस्ट व्हेरी, मला खूप आनंद आहे, आय एम व्हेरी प्राऊड अँड लकी की उज्ज्वलसारखी पार्टनर मला मिळाली आहे. कारण का मी राहते कांदिवलीमध्ये, रेस्टॉरंट आहे दादरमध्ये, तर इथे सगळ्या SOS होणाऱ्या गोष्टी, बाकी सगळे डेली ऑपरेशन्स, एव्हरीथिंग शी टेक्स केअर ऑफ. नक्कीच. श्रेया, या इतक्या वर्षात तू इतकं म्हणजे अवघी इंडस्ट्री जोडलीस असंच मी म्हणेन. मग ते अगदी मराठी असो, बॉलिवूड असो, इतके कलाकार, इतक्या कलाकारांना तू भेटली आहेस. चला हवा उद्याच्या निमित्ताने इतके म्हणजे ते तुझे खास आहेत, त्यांची तू लाडकी आहेस, हे सगळं आहे. आता या रेस्टॉरंटमध्ये तू कोणाला बोलवायचं आहे, तुला आधी पहिलं नाव काय आहे ते मला आज तुला माहिती आहे? मला माहिती आहे, पण मला ते तुझ्याकडून ऐकायचं. माझी खूप इच्छा आहे की शाहरुख खाननी एकदा रेस्टॉरंटमध्ये यावं. करेक्ट, मला हेच आणि, ऐकायचं होतं. मला आय डोंट नो, म्हणजे जस्ट लाईक एनी अदर फॅन ग, आपल्याला कोणी हा प्रश्न मला विचारला तर मी कायम, आय थिंक मला झोपेतून उठवलं तरी मी हेच विचारीन. सो माझी इच्छा आहे की त्यांनी ही सगळी, आणि नुसतं आणि त्याला काय खायला घालायचं सगळं इथे आहे ते मी त्यांना सांगणार की तुम्हाला मेन्यूमध्ये सगळं ट्राय करावं लागेल. सो मला असं वाटतं की असं होतं ना की कुठली तरी आपण एक मेहनतीने केलेली गोष्ट किंवा बनवलेली गोष्ट ही आपल्या आवडत्या माणसांनी ट्राय करावी असं आपल्याला नेहमी वाटतं, किंवा त्यांनी तिथे यावं असं. तसं माझं त्याच्या बाबतीत आहे. कुठेतरी हे मॅनिफेस्टेशन पोहोचेल त्याच्यापर्यंत कधी ना कधीतरी, असं मला वाटतं. वा वा. आणि तो छान पाहुणचार तुला करायचा. ऍब्सोल्युटली. अर्थातच आमचे जे बाकीचे गेस्ट आहेत तर वी हॅव बीन व्हेरी लकी की आमच्याकडे सगळे आता वी हॅव रिपीट कस्टमर्स. दुपारी आलेली लोक पुन्हा रात्री येतात, आणि खूप खूप कसं त्यांचा फीडबॅक काय मिळतो? आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे निलिमा की श्रेया बुगडेचं रेस्टॉरंट किंवा सेलिब्रिटीचं कुठलं तरी रेस्टॉरंट हे नसून आमच्या इथे जो पाहुणचार केला जातो, ज्या पद्धतीचा आमचा सगळा स्टाफ आहे, जे जेवण आम्ही लोकांना देतोय, आता बियॉन्ड श्रेया बुगडे हे फक्त त्याच्यासाठी ओळखलं जात आहे, विच इज आय थिंक अ ग्रेट थिंग. क्या बात आहे. नक्कीच खाणं हे महत्त्वाचं आहे कुठल्याही रेस्टॉरंटसाठी. आणि ही श्रावण थाळी इंट्रोड्यूस करावी हे कधी सुचलं? कारण मला माहिती आहे की असे अनेक नॉनव्हेज रेस्टॉरंट्स असतात जिकडे पटकन मग असंच होतं की अरे इकडे कसं जाणार आपण. मग हे श्रावण फेस्टिवल, श्रावण थाळी हे कसं सुचलं? कोणाची आयडिया होती? सो कसं झालं निलिमा की सुरुवातीपासूनच हे एकदम सी फूड डॉमिनेटेड रेस्टॉरंट आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे गोयन, कोंकणी, मालवणी, थोडंसं मँगलोरियन अशा पद्धतीच्या पण रेसिपीज आहेत. तर जनरली सी फूड रेस्टॉरंटमध्ये व्हेजिटेरियन लोकांना तर काही भाव नसतोच, ही आणि चांगली गोष्ट नाही आहे. मला असं वाटतं की असं होऊ नये त्यांच्यावर. सो सुरुवातीपासूनच आम्ही असं ठरवलं जे व्हेज पण आमच्याकडे मिळतं ना ते पण खूप असं म्हणजे असं काहीतरी बेसिक पनीरमध्ये दिलं आहे, काहीतरी पनीर टिक्काच आहे वगैरे, असं न करता व्हेज जे पण मिळत होतं ते सुद्धा खतखत वगैरे जे व्हेजिटेरियन लोकांना आधीपासूनच न्याय आहे प्रॉपर एकदम. त्याच्यामुळे कोथिंबीर वडी, अळू वडी, ह्या सगळ्या गोष्टी तर होत्याच. डेझर्टमध्ये शिरवाळे आणि नारळाचा रस, वा. अशा पद्धतीने. सो आम्ही कधीच त्यांना निग्लेक्ट केलं नव्हतं. व्हेजिटेरियन्स आर नॉट निग्लेक्टेड ॲट बिग फिश ॲट ऑल. पण मग असं झालं की बरीच लोक श्रावण पाळतात,
आणि आता तर खूप लोक एक म्हणजे त्याच्या मागे जो एक काय आपण म्हणू एक धार्मिक भाव आहे तो आहेच. गणपती सुद्धा लोकांच्या घरी असतो, त्याच्यामुळे तीही लोक श्रावण पाळतात. पण अपार्ट फ्रॉम दॅट आय थिंक एक फिटनेस म्हणून पण लोक म्हणतात की 1 महिना आपण आता तेवढे 4 उपवास करूया. हा तेवढेच ते होतील, त्याच्यामुळे 1 महिनाभर श्रावण पाळू. सो मग आम्ही म्हटलं की काहीतरी अराउंड दॅट करावं लागेल, कारण का फिश खाणारी लोक तर येतील, पण ज्यांनी श्रावण पाळलेलं आहे त्यांनी मग काय मग फक्त असंच व्हेज नॉर्मल खायचं किंवा असं. सो त्यांच्यासाठी पण एक काहीतरी स्पेशल व्हावं आणि इन्व्हायटिंग असावं, म्हणून सगळ्यांनी मिळून हे ठरवलं की आपण हे करूया. पण मग त्याच्यामध्ये पण छान असं सिलेक्टिव्ह वेगळं वेगळं जे भाज्या फक्त श्रावणातच मिळतात. सो अशा पद्धतीने ती आयडिया आली. मी म्हटलं की चला येस. आणि अदरवाईज सुद्धा द बिग फिशची काय खासियत आहे, काय खास पदार्थ आहेत जे इकडे येऊन ट्राय केलेच पाहिजेत, म्हणजे श्रावणानंतर सुद्धा? येस ॲब्सोल्युटली. आणि ज्यांचा श्रावण नाहीये ते तर खाऊच शकतात. तर असे काय खास पदार्थ सो बिग फिश लाईक द नेम इट इज. आमच्याकडे थाळीमध्ये जो मासा मिळतो, म्हणजे तू सुरमई मागवलीस किंवा पापलेट मागवलंस, तर त्याच्यातला सगळ्यात डॉमिनंट आणि मोठा भाग असतो माशाचा. सो ती आमच्या रेस्टॉरंटची USP आहे की तू जेव्हा सुरमईची तुकडी बघतेस तेव्हा 1/4 त्या ताटाचा थाळीचा सुरमईनी घेतलेला असतो, व्यापलेला असतो. त्याच्यामुळे बघता क्षणी युअर लाईक, आधी आपण डोळ्यांनी जेवतो असं म्हणतात ना लोक, त्याच्यामुळे दॅट इज द USP की द साईज अँड द टेस्ट ऑफ द फिश आणि क्वालिटी ऑफ द फिश. आपल्याकडे निलिमा रोज नवीन मासे आपण बाजारातून आपल्याकडे येतात. आपण स्टोअर करून स्टॉक्ड डीप फ्रीजमधले बाजार माशाचा आपण वापरत नाही. सो ते थोडंसं पेन्सटेकिंग आहे. एव्हरी डेचं तो रोज बाकी सगळ्या दृष्टीने सुद्धा ते थोडंसं काटकसरीचं नाही आहे. तरीसुद्धा आपण ते करतो आहे, कारण का आपल्याला असं वाटतं की पहिल्या दिवशीपासनं ते जर ओळखलं जावं तर टेस्ट आणि क्वालिटीसाठी जावं. कारण का आता जर तू बघितलीस की मुंबईमध्ये किंवा कुठेही जी रेस्टॉरंट वर्षानुवर्ष चालत आहेत ती त्याच्यासाठी चालत आहेत, कारण का त्यांनी त्यांची क्वालिटी आणि टेस्ट मेंटेन केली आहे, ऑफकोर्स अलॉंग विथ सर्व्हिस. त्याच्यामुळे असं वाटलं होतं की आपण जिथे जिथे वर्षानुवर्ष जातो तिथे का जातो आहे, तर त्याच्यामागचं कारण हे आहे, तर आपल्याकडे सुद्धा आपण ते करावं. सो आपल्याकडे स्पेशालिटी म्हणजे फिशमध्ये पोलीचट्टू नावाचा एक प्रकार आहे, जी एक मँगलोरियन प्रेपरेशन आहे. तर केळीच्या पानामध्ये तव्यावरती मसाल्यामध्ये तो मासा भाजला जातो आणि ते प्रेपरेशन आपण देतो. सो दॅट इज अ USP. इथे बरीच जणं ते खाण्यासाठी येतात. त्याच्यानंतर आपल्याकडे घी रोस्ट नावाचा एक प्रकार आहे. सो तो प्रॉन्समध्ये चिकनमध्ये आपल्याकडे, सो दॅट्स ऑल्सो वन ऑफ द USP. मग आपल्याकडे खिमा आणि पोळी म्हणजे जो गोव्यातला लोकल ब्रेड आहे ती पोळीसुद्धा आपल्याकडे मिळते. सो दॅट्स वन मोर थिंग. त्याच्यानंतर जसं मी तुला मगाशी म्हणाले तसं डेझर्टमध्ये नारळाचा रस आणि शिरवाळी, जे खूप पेन्सटेकिंग आहे. ते बऱ्याच हॉटेलमध्ये असं सरास मिळत नाही, बिकॉज त्याला वेळ लागतो. आपल्याकडे लोक, आणि आपण ते फ्रेश बनवतो, तर ते स्टीम करायला सुद्धा वेळ लागतो. त्याच्यामुळे लोक म्हणतात की आम्ही त्यांना सांगतो की 20-1 मिनटं लागतील, चालतील, तर तुम्ही चालेल तुम्ही आणा. सो असं जे एकदम, आणि आय थिंक दादरमध्ये सुद्धा आणि इतर मुंबईमध्ये जनरली लोक अशी आहेत की त्यांना खूप कळतं जेवणातलं, आणि आपण म्हणतो ना की ते दर्दी आहेत, त्याच्यामुळे मध्ये म्हणतात एकदम खवय्ये, ते वेळ लागला तरी चालेल पण खाऊन जायचंय आज मस्त. मला असं वाटतं की श्रेया म्हणजे गोव्याला जायची गरजच नाही, इकडेच यायचं आणि खायचं. आयडिया तीच होती कारण का तुला माहिती बऱ्याच लोकांचे गोव्याचे प्लॅन सारखे कॅन्सल होतात, त्याच्यामुळे आम्ही ही आयडिया काढली आता.